सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि एक छोटीशी राईड बरेच दिवस झाले एक पण राईड केली नाही। जवळजवळ आता 15-20 दिवस झाले राईड नाही केली, त्यामुळे म्हटलं आता एक राईड करू। आजचा दिवस, आज सुट्टी असल्यामुळे तर चला आज कुठे चाललो आहे आपण हे आपल्याला नक्की माहीत नाही, पण अशा एका ठिकाणी जाऊ की आपल्याला तिथे जाऊन थोडासा सुकून मिळेल आणि शांतता भेटेल। चला मग मंडळी, वेळ न करता लगेच आपण निघू, आपल्या आजच्या राईडला आपण सुरुवात करू। चला, आता आपण इकडून निघणार आहोत सरळ पुण्याच्या दिशेने, पण आपण पुण्याला नाही जाणार। पुण्याला न जाता आपण इथेच आसपासच जवळ एखादं ठिकाण बघणार आहोत आणि तिथेच आज तिथपर्यंतची आज राईड आहे। तो चला एन्जॉय करू आजची राईड। वाव, मर्सिडीज काय नजारा आहे समोर बघा। थोडं धुकं टाईप दिसतंय, पण हे धुकं नाही आहे, हे पूर्ण सगळं जे आहे हे प्रदूषण आहे। आणि ह्या दोन इमारती बघा, उंच उंच बिल्डिंग, आणि त्याच्या मधोमध अगदी हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे भेदत चाललेला आहे। आता शॉर्ट एखादी राईड करावी जे की 50 किलोमीटरच्या आतमध्ये असेल। सो हे बघा, रॅली एडिशन एक्सपल्स, त्याची हाईट थोडी जास्त आहे ॲज कम्पेअर टू 2V, आणि आपल्यासमोर चालते ती बघा लाल परी कर्जत डेपोची आहे। आता वाजले 10 सकाळचे। खूप भारी वाटतंय मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी राईड करतोय। लास्टची राईड आहे ती हरिश्चंद्रगडसाठी केली होती, अराउंड 400 किलोमीटर झालं होतं अपडाऊन। सो त्याला पण मजा आली होती। 5 आवर्सचा जो रनिंग होता तो खूप छान होता, आणि माझे जे मागचे जे व्हिडिओ आहेत त्यांना पण तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि माझे 15,000 सबस्क्रायबर पूर्ण करून दिल्याबद्दल पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार मानतो मी। तर मित्रांनो, फ्यूल भरून झालं आहे, आपलं फ्यूल भरलं आहे। ओके, चला जास्त लांब न जाता इथेच फ्यूल भरलं आहे। आपल्या डेस्टिनेशनला निघू। तर मित्रांनो, फ्यूल भरता भरता मला म्हणजे एक जागा आठवली, जी की आपण जवळच्या जवळ बघू शकतो, ती म्हणजे आहे मोरबे डॅम। तर यस, तर मी विचार केला की आपण उगाच जास्त लांब न जाता जवळच्या जवळ आपलं एखादं ठिकाण बघावं, जेणेकरून आपण तिथे मस्तपैकी बसू शकतो थोडा वेळ शांत ठिकाणी। तर मोरबे डॅम आज आपण बघणार आहोत। तर फ्यूल भरलं आणि आता आपण निघालोय मोरबे डॅमच्या दिशेने। लास्ट मित्रांनो मी गेलो होतो हरिश्चंद्रगडला, तेव्हा एक प्रॉब्लेम क्रिएट झाला होता की गाडी आहे ना वोबल करत होती। आता मी हँडल सोडला तर गाडी बघा मस्त आपली स्टेबल चालले, पण मी लास्ट टाइम जेव्हा मी हरिश्चंद्रगडवरून येत होतो रिटर्न, त्यावेळी मला टर्नवरती किंवा हायवेला पण गाडी वोबल होत होते। म्हणजे माझी हँडल सोडला की हँडल बार पूर्ण व्हायब्रेट होत होता आणि गाडी अशी इकडे तिकडे थोडीशी शफल होत होते। तर पहिल्यांदा माझ्या तो प्रॉब्लेम लक्षात आला नाही, कारण मला वाटलं की पाठीमागे लगेज आहे, सो लगेजमुळे थोडासा इश्यू होऊ शकतो। आणि मग नंतर मी जेव्हा उतरलो तेव्हा चेक केल्यानंतर मला समजलं की मागचे जे बेरिंग आहेत आपले, ते बेरिंग खराब झालेले होते। बेरिंग आपले जे आहेत ते विअर आउट झालेले होते, त्यामुळे गाडी रनिंगमध्ये पूर्णपणे हलत होती।
तर मित्रांनो, इथून जे आहे, इथून आपण इर्शाळगडला जाण्यासाठी जो रस्ता आहे, हा जो डोंगर आहे, याच्या डोंगराच्या पलीकडे इर्शाळगड आहे आणि हा रस्ता आहे की इथून आपण इर्शाळगडसाठी जातो. इथून आपण लेफ्ट घेतला की आपण डायरेक्ट इर्शाळगडच्या पायथ्याशी ठाकूरवाडी आहे तिथपर्यंत जातो आणि तिथून पुढे इर्शाळगडसाठी जातो. तर आपण आता पोचलो इथे. कर्जत डाव्या साईडला आहे, तर या इथे पोचलो. तर इथे आपण पहिल्यांदा नाश्ता करणार आहोत आणि मग आपण निघू, कारण की आपण नाश्ता नाही केला. तिथून लेफ्ट घेतला आणि नाश्तासाठी आपण बघू काय आहे. इथे ज्यूस सेंटर आहे. इथे नाश्ता 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 बिकेनार वाईन्स. इथे बघितलं. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघितलं तर इथे आहे बघा, एंडीज फिल्म वर्ल्ड. तर हे एंडीज फिल्म वर्ल्ड आहे. इथे बऱ्याच पिक्चरची शूटिंग होते. हे बघा, इथे बऱ्याच पिक्चरची शूटिंग होते. छोटे मोठे पिक्चर असतील किंवा सिरियल असतील, तर बऱ्याच फिल्मच्या शूटिंग होत असतात इथे कंटिन्यू. आतमध्ये बघा, बघा माझ्या मागून बस येते, महामंडळची बस. त्याची मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो. बघा मागच्या साईडने ह्या बसची काय अवस्था झाली आहे बघा. हे बघा, पूर्ण चेसिस दिसते आणि हे टँक पण दिसते बघा. पूर्ण चेसिस, मागचा जो पोर्शन आहे तो पूर्णच गेलेला आहे. आणि ह्या अवस्थेमध्ये आपल्या आजच्या ज्या बसेस आहेत ह्या चालत आहेत. काय म्हणावं याच्यासाठी. तर मित्रांनो, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. ओके, आता ह्या ॲक्च्युली मी इथून लेफ्ट घेतला आहे. ते मला ऑफ रोड नाही, ॲक्च्युली रस्ता झाला आहे, पण खडी माती बरंच आहे. ते ट्रॅकचं काम चालू आहे बघा. हा जो पनवेल कर्जत जो लोहमार्ग चालू आहे, त्या लोहमार्गाचा ही एक झलक आहे बघा. हा लोहमार्ग आहे. तर दिले पुढे काम आपल्याला फिरायचंच आहे, तर आपण फिरून घेऊ, बघू कुठून रस्ता भेटतोय त्या रस्त्याने आपण जाऊ. तसं पण तिथे धोक्याची सूचना लावलेलीच होती, तर आपलं लक्ष नाही गेलं. आय थिंक हाच रस्ता जातो खाली. आत्ता मित्रांनो 11 वाजलेत आणि हा बघा वर ट्रक दिसला असेल तुम्हाला, त्याच रस्त्यावरून मी आलो आता खाली.
पूर्णपणे ऑफ रोडिंग. आपल्याला काही करून इकडे खाली जायचंच आहे. हो तर मित्रांनो, आपल्याला बाईकच्या व्हीलचे वन दिसत आहेत. तोपर्यंत आपण बाईक नेऊ तिथपर्यंत. वाव, दॅट्स ऑफ रोडिंग. त्याच्या बाजूनेच आपण हळूहळू जे आहे पुढे जाऊ. कारण आपण आतमध्ये गेलो त्या ग्रीनरीमध्ये तर चिखल असणार आहे, 100% दलदल असणार आहे. ते आपल्याला काहीच समजणार नाही. म्हणून आपण इथून बाजूने हळूहळू बाजूने जाऊ. गाडी रुकायला लागली. गाडी आपण इथेच लावू पाठीमागे. येस, आणि हे मोरबे डॅम समोर आपल्या आहे आणि हा आहे क्षीरसागर. तर पाणी बघा किती मस्त निळं दिसतंय. आपल्याला जायला थोडं कठीण होईल बाईक घेऊन, सो आपण गाडी इथेच लावू आणि चालत प्रवास करू. ते बघा तिथे एक मंदिर आहे, खूप छान आहे. ओके चलो, चलो गाडी इधर पार्क करते हैं. वेल तर मंडळी, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. इथे मी बाईक पार्क केले आणि माझ्या मागे बघताय तुम्ही, हा जो पूर्ण एरिया आहे पूर्ण सुनसान आहे, कोणी नाही आहे. फक्त इथे घरं आहेत. इथे पाठीमागे हा जो दिसतोय हा पूर्ण रस्ता आहे. इथून मी आलो असा रस्त्याने पूर्ण फिरत आणि इथून लेफ्ट घेतला आणि ह्या खालच्या रस्त्याने असा मी इथे आलो आणि इथून बाईक टाकली, तिथपर्यंत आलो. ओके, सो आता मी बाईक पार्क केले. बघा ते बघताय तुम्ही, पूर्ण चिखल लागलेला आहे. इथे मी पुढे बाईक नेत होतो पण पुढे चिखल होता, तर या चिखलातून बाईक काही गेली नसती. सो मी आता फिरून आल्यानंतर हा चिखल काढेन. तोपर्यंत तो सुकेल चिखल आणि मग तो इझिली निघेल. आत्ताच मी काढायला गेलं तर भरपूर थोडं मला कष्ट होईल, सो मी काढेन, डोंट वरी. चला, मस्त बाईक पार्क केले आणि आपण आता पुढे जाऊ. तर मी तुम्हाला बोललो येताना मी टँक बॅग आणली. तर टँक बॅगचा फायदा काय होतो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा पाठीमागं बघताय, यस, असे स्ट्रीप येतात टँक बॅगला आणि मग आपण टँक बॅग जी आहे ती पाठीमागे अडकवू शकतो. खूप सारा सुंदर असा नजारा इथे आपल्याला बघायला भेटतोय. पाणी बघा, पाणी माझ्या मागे बघा किती निळशार पाणी आहे. दुपारचे वाजले 11:30, 11:45 झालेले आहेत आणि मी आलोय फिरण्यासाठी, सोलो राईड करण्यासाठी. बरेच दिवस झाले राईड केली नाही म्हणून मी म्हटलं चला एक राईड करू. तर पटकन आपल्या एक
थोड्याशाच डिस्टन्सवरती असणारं मोरबे डॅम, तिथे आलो आहे मी आता. तर बरेच सारे पक्षी बघा, या साईडला तुम्ही बघितलं तर पक्षी आहेत, इथे बगळे आहेत आणि थोडे करडे भुरडे पक्षी आहेत. तर आपल्याला ते दिसत नाही, त्यासाठी मी आणले बायनॅक्युलर्स. तर बायनॅक्युलर्सच्या मदतीने आता मी बघितलं तर बरेच पक्षी इथे आहेत, पण आपल्याला सहज दिसत नाहीत. त्यासाठी याचा वापर मी करतो. तर तुम्ही पण आलात तरी इथे येताना घेऊन या, कारण की बरेच पक्षी इथे पाहायला मिळते. तर मित्रांनो, हे धरण जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील खालापूर या गावाजवळ येतं आणि धावरी नदीवरील हे एक मुख्य धरण आहे जे बांधलेलं आहे. ते धावरी जी नदी आहे या नदीवर बांधलेलं हे धरण आहे. तर याची उंची मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 59 मीटर आहे आणि जी लांबी आहे ती मी तुम्हाला बोललो होतो की 3.5 किलोमीटर, म्हणजेच जवळजवळ 3.5 किलोमीटर, म्हणजे 3420 मीटर एवढी आहे. आणि धरणाची जी क्षमता आहे, म्हणजे एकूण क्षमता जी आहे ती 160.01 मीटर क्यूब एवढी आहे. जो व्हॉल्यूम आहे तो, आणि याचं क्षेत्रफळ किती आहे माहिती आहे का? तर 9780 किलोमीटर क्यूब एवढं ह्याचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे पृष्ठभागाचे जे क्षेत्रफळ आहे, जे जो पूर्ण एरिया जो आहे तो 9680 किलोमीटर क्यूब एवढा आहे. आणि ह्या धरणाविषयी जर थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नवी मुंबईसाठी पाणी पुरवण्यासाठी हे एक मुख्य म्हणजे पाणी स्रोत असं म्हणू शकतो आपण. जेणेकरून पाण्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या इथूनच सॉल्व होतात. मित्रांनो, ह्या धरणामध्ये जर पाणी कमी झालं, जर समजा ह्या धरणामध्ये जर पाणी कमी झालं तर मग आपल्याला जानेवारी नाही म्हणताना मार्चपासून थोडा पाण्याचा इश्यू येतो. त्यामुळे ह्या धरणामध्ये जर पाणी कमी झालं तर मग आपल्याला पाणी साठ्यामध्ये किंवा पाणी पुरवठ्यामध्ये थोडंफार कमतरता भासते आणि पाणी आपल्याला भेटत नाही. तर हे धरण बघा आत्ता किती आहे, आता एवढा पाणीसाठा आपल्याला दिसतो आहे. त्याच्यासाठीच मी मुख्य हेच कारण होतं की बॅक साईडने का, तर आपल्याला इकडून पाणी कळेल की एक्झॅक्ट पाणी किती आहे धरणामध्ये. तर आणि हा इथे बघितला तर रिशाळगड, तर ते नेडं आहे, ते नेडं दिसते आपल्याला तिथून. आणि हा जो डोंगर आहे तो आता मला नाही सांगता येणार की ॲक्च्युली कुठला आहे. तर खूप भयानक आहे बघा. आणि इथे तुम्ही बघितलं तर बरेच पक्षी आहेत, पक्षी उडताना दिसतात आपल्याला. समोर बघा बगळे बसलेत, पांढऱ्या कलरचे बगळे दिसतात. आणि पलीकडे जनावरं जे आहेत आपले गाई गुरं ते पाण्यामध्ये फिरताना दिसत आहेत. तर मित्रांनो, 1981च्या जनगणनेनुसार 11 गावांमध्ये राहणारे सुमारे 2897 लोक या प्रकल्पामुळे बाधित झाले. आणि 2002मध्ये सरकारने नवी मुंबई महानगरपालिका मोरबे धरण ताब्यात घेण्याची परवानगी दिली. तर असा काही याचा एक सारांश आहे. तर मित्रांनो, जिथे धरण बनतंय तिथे हा म्हणजे इश्यू जो आहे हा येतोच, हा प्रॉब्लेम येतो. कारण की जिथे आपण धरण बांधतो त्याच्या मागे जी जुनी गावं असतात ते ऑब्वियसली प्रकल्पग्रस्तामध्ये जातात आणि मग त्यांचं पुनर्वसन होतं. कुठेतरी त्यांना राहण्यासाठी जागा दिली जाते आणि तिथे ते राहतात. तर हा जो एरिया आहे हा किती
किती शांत एरिया आहे बघा. खूप भारी वाटलं इथे येऊन. म्हटलं खूप दिवस एक राईड झाली नव्हती, एक राईड करू आपण. आणि पटकन क्लिक झालं. कुठे जायचं ते एक्झॅक्ट माहीत नव्हतं, पण म्हटलं थोडंफार आपण एक 50 किलोमीटरच्या अंतरावरती फिरून येऊ. पण 50च्या आतच आपण हा जो चांगला टप्पा आहे तो आपण पार केला आहे. तर मित्रांनो, ही जागा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. सो चला, आपण थोडेसे आता थोडेफार फोटोशूट करू आणि मग आपण इथून परत परतीच्या मार्गावरती जाऊ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं पॅकअप झालं आहे आणि आपण आता निघण्यासाठी रेडी आहोत. ही जी टँक बॅग आहे ही फक्त टँकवर इन्स्टॉल केली की आपला सेटअप संपला आणि अशा तऱ्हेने आजची ट्रिप पण संपली. तर मित्रांनो, चला आपण निघालो आहे आता परतीच्या मार्गाला. तर हा व्हिडिओ इथे आपण एंड करतो आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन उत्साहात, एका नवीन जोशात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.